नमस्कार, मी डॉक्टर वृंदा कुरंडे. मी कॉलेज ऑफ आयुर्वेदा आणि रिसर्च सेंटर येथे कार्यरत आहे. आज आपण जनजागृती अभियानांतर्गत लठ्ठपणा किंवा स्थूलता याबद्दल डॉक्टर अभिषेक टाकसाळे सर यांच्याकडून माहिती घेणार आहोत. डॉक्टर अभिषेक टाकसाळे सर हे कॉलेज ऑफ आयुर्वेदा आणि रिसर्च सेंटर ह्यांच्या हॉस्पिटलशी निगडीत आहे आणि काय चिकित्सा 117 नंबर OPD मध्ये काम बघतात. आज आपण लठ्ठपणा किंवा स्थूलता या संदर्भात त्यांच्याकडून माहिती घेऊ. सर नमस्कार. लठ्ठपणा म्हणजे काय? लठ्ठपणा म्हणजे आजकाल सर्वसामान्यांना याच्याबद्दल माहिती आहेच. ओबेसिटी असं आपण ज्याला म्हणतो. तर आपल्याकडे बरेच पेशंट येत असतात, वेगवेगळ्या आजारांसाठी सध्या रुग्ण येतात. त्याच्यामध्ये आजकाल हा अवेअरनेस वाढलेला आहे की मला लठ्ठपणा आहे, माझं वजन जास्त आहे, म्हणून मला वजन कमी करायचं आहे, म्हणून मला ट्रीटमेंट द्या, चिकित्सा द्या, असा अवेअरनेस सध्या वाढत चाललेला आहे. परंतु असे पण आजकाल बरेच पेशंट आपल्याला दिसतात की जे दुसऱ्या काही कारणांसाठी येतात, जसं की प्रमेहासाठी येणारे रुग्ण आहेत, थायरॉइड डिसऑर्डरमुळे येणारे रुग्ण आहेत, PCOD सारख्या आजारांनी ग्रस्त असणारे काही रुग्ण आपल्याकडे येतात. तर ह्या अशासारख्या आजारांमध्ये त्याचं मूळ कारण हे लठ्ठपणामध्ये लपलेलं असतं. तर त्यामुळे अशा आजारांमध्ये देखील आपल्याला अशा रुग्णांमध्ये लठ्ठपणाची किंवा स्थूलतेची चिकित्सा करायला लागते. त्यावेळेला आपल्याला रुग्णांना हे सांगायला लागतं की तुम्ही स्थूल आहात किंवा तुमचं वजन जास्त आहे. त्यामुळे आपल्याला आधी हे माहिती पाहिजे की लठ्ठपणा किंवा स्थूलता म्हणजे काय. तर स्थूलता म्हणजे काय, तर आपण BMI वरून त्याचं आपण निदान हे करत असतो. BMI म्हणजे काय आहे, तर आपली उंची आणि वजन याचा एक रेशिओ काढला जातो आणि त्याच्या आधारे BMI काढला जातो आणि त्याच्यावरून आपण स्थूलतेचं निदान करतो. तर साधारणतः 18.5 ते 25 या रेंजमध्ये जर का तुमचा BMI असेल तर हा नॉर्मल BMI आपण समजतो. त्याच्यापेक्षा 18.5 पेक्षा कमी असेल तर तुम्ही कृश आहात आणि 25 पेक्षा जर का BMI जास्त असेल तर मग अशा प्रकारचा BMI हा लठ्ठपणा निर्देशित करत असतो. त्यामुळे जर का तुमचा BMI जर का 25 पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण लठ्ठपणामध्ये कन्सिडर करत असतो. मग आपल्याला जर का हा लठ्ठपणा म्हणजे रुग्णाला माहीत पाहिजे असेल BMI, तर त्याच्यासाठी काही ॲप वगैरे अवेलेबल आहेत का, किंवा तुमच्या रुग्णालयात जर असं आलो तर त्याच्या संदर्भात आम्हाला माहिती मिळू शकते का? नक्कीच. OPD नंबर 117 मध्ये काय चिकित्सा OPD आहे, तिथे आपण आपल्याकडे लठ्ठपणा स्थूलतासाठी अनेक रुग्ण येत असतात. तर याच्यासाठी सिंपल आहे, आपण आजकाल वेगवेगळे गुगलवर किंवा वेगवेगळे मोबाईल ॲप देखील ह्याचे उपलब्ध आहेत. तर त्याच्यामध्ये लठ्ठपणा किंवा स्थूलतेमध्ये BMI काढण्यासाठी काय केलं जातं, तर रुग्णांची उंची आपण तपासतो आणि वजन तपासलं जातं. तर रुग्णाची उंची सेंटीमीटरमध्ये मोजली जाते आणि रुग्णाचं वजन जे आहे ते किलोग्रॅममध्ये मोजलं जातं आणि रुग्णाची उंची सेंटीमीटरमध्ये भागिले रुग्णाचं वजन ह्याचा जो रेशिओ येतो त्याला आपण BMI असं संबोधित करतो. त्याच्या रेंज आहेत त्या आपण आधी बघितलेल्याच आहेत. या लठ्ठपणाची कारणे कोणती कोणती आहेत? बरं. तर आजकालची जर का आपण बदललेली जीवनशैली किंवा लाईफस्टाईल ज्याला आपल्याला म्हणता येईल ती जर का आपण बघितली तर यामध्ये आपल्याला आजकालच्या लोकांमध्ये वाढत चाललेल्या लठ्ठपणाची मूळ कारणं जी आहेत ती आपल्याला दिसतात. सामान्यपणे जर का आपण वर्गीकरण करायचं म्हटलं तर आहारात्मक आणि विहारात्मक अशा दोन भागांमध्ये लठ्ठपणाचं आपल्याला कारणांचं वर्गीकरण करता येऊ शकतं. तर आहारामध्ये जर का आपण बघितलं तर जे पदार्थ मेद वाढवणारे आहेत, कफ वाढवणारे आहेत किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की फॅट्स वाढवणारे असे जे पदार्थ आहेत त्याला आपण लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरणारे घटक हे कन्सिडर करू शकतो. माशामध्ये कुठले कुठले पदार्थ येऊ शकतात, तर जे फॅट्स वाढवणारे पदार्थ असतील की ज्याच्यामध्ये आहारात्मक आणि विहारात्मक अशी लठ्ठपणाची आपल्याला स्थूलता वर्गीकरण कारणांच्या बाबतीमध्ये करता येऊ शकतं. तर त्याच्यामध्ये आहारात्मक कारणांचा जर का आपण विचार करायला गेलो तर त्याच्यामध्ये जो आहार कफ वाढवणारा आहे, मेद वाढवणारा आहे, असा आहार जो आहे तो आयुर्वेदाच्या दृष्टीने स्थूलता वाढवणारा असं सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर जो फॅटी पदार्थ जास्त आहेत, फॉर एक्झाम्पल तेल, तूप किंवा आजकालचे फॅटी पदार्थ खाण्याचं प्रमाण म्हणजे बटर, चीज असे पदार्थ जर का तुमच्या खाण्यामध्ये जास्त असतील तर ते घटक जे आहेत ते तुमच्या लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरू शकतात. ह्याचं सिंपल कारण सांगितलेलं आहे की फॅट्सचं दोन प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे, सॅच्युरेटेड फॅट्स आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स.
तर जे अनसॅच्युरेटेड फॅट्स आहेत की जे शरीरामध्ये जाऊन साठणार नाही अशा प्रकारचं फॅट आहे, अशा प्रकारच्या फॅटमुळे स्थूलता वाढत नाही, ज्याच्यामध्ये तुपाचा आपल्याला समावेश करता येऊ शकतो. परंतु जे सॅच्युरेटेड फॅट्स आहेत म्हणजे जे शरीरामध्ये जाऊन संचित होणारे मेद घटक ज्या पदार्थांमध्ये असतात, मग ते असे पदार्थ झाले, बटर झाले, चीज झालं, तर अशा पदार्थांमुळे शरीरामध्ये मेद साठून राहतो आणि त्याच्यामुळे स्थूलता वाढू शकते. आजकालच्या आहारामध्ये वाढत चाललेले मैद्यासारखे पदार्थ असतील, मग आपल्या आहारामध्ये बेकरी आयटम्समध्ये मैद्याचे ब्रेड असतील किंवा बिस्किटं असतील, टोस्ट असतील, खारी असतील, असे जे पदार्थ आहेत ते नक्कीच लठ्ठपणा वाढवायला कारणीभूत ठरणारे आहेत. त्यानंतर खूप जास्त जड पदार्थ आपल्याला सांगता येतील की ज्याच्यामध्ये मैद्याच्या रोट्या आजकाल खायचं प्रमाण वाढलेलं आहे. अशा प्रकारच्या पदार्थ पण लठ्ठपणा वाढवणारे ठरू शकतात. त्याच्यानंतर जर का दुग्धजन्य पदार्थ जर का जास्त खाण्यामध्ये असतील, दही असेल किंवा या प्रकारे आपण आधी बघितलं जसं चीज असेल, लोणी असेल, हे पदार्थ जर का अतिप्रमाणामध्ये, अतिमात्रेमध्ये आपल्या पचनाच्या मर्यादेपेक्षा जास्त जर का खाण्यामध्ये असतील तर ते पदार्थ देखील लठ्ठपणा वाढवणारे ठरू शकतात. त्याच्यानंतर अजून एक याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आपल्या बॉडीचं मेटाबॉलिझम कसं आहे ते बघणं महत्त्वाचं ठरतं. जर का तुमचं मेटाबॉलिझम हे वीक झालेलं असेल की म्हणजे शरीरातला चयापचय चा जो क्रिया आहे ती जर का वीक झालेली असेल तर आपण पचन मंद झालेलं असतं आपल्या अशा रुग्णांमध्ये, अग्नी मंद झालेला असतो. त्यामुळे शरीरामध्ये कुठलेही पदार्थ जर का आपण घेतले तर त्याचं व्यवस्थित पचन होत नाही आणि त्याच्यामधनं जास्त प्रमाणामध्ये फॅट्स जे आहेत ते शरीरामध्ये निर्माण होतात. अशा रुग्णांमध्ये सर्वप्रथम आपण पचन सुधारणारी चिकित्सा, अग्नी वाढवणारी चिकित्सा जी आहे ती आयुर्वेदामध्ये आपण करत असतो. हा आहारामधला एक भाग झाला. त्याच्यानंतर विहारातले जर का आपण घटक जर का बघायचं म्हणलं तर विहारामध्ये जर का तुमची जीवनशैली बैठी असेल, जर का बैठा व्यवसाय असेल, रुग्णांमध्ये व्यायामाचा अभाव असेल, झोपेचं प्रमाण जे आहे ते जर का जास्त प्रमाणात असेल, दिवसा झोपण्याची अनेकांना सवय असते, अशा जर का काही सवयी असतील, चालण्याचं प्रमाण बिलकुल नील नसेलच बिलकुल, तर अशा रुग्णांमध्ये देखील लठ्ठपणा वाढण्याचे आपल्याला धोका हा राहू शकतो. त्यामुळे ही कारणं आपल्याला म्हणता येतील की लठ्ठपणा सध्याच्या काळामध्ये वाढवणारे ठरतात. म्हणजे आपण आता जे काही सात्विक आहार घ्यायला पाहिजे त्याच्यावरती आजकालच्या मुलांनी किंवा सगळ्यांनी भर दिला पाहिजे. आहार आणि विहारात्मक म्हणजे कारणं आहेतच, पण लठ्ठपणा हा अनुवंशिक पण आहे का? नक्कीच लठ्ठपणा अनुवंशिक असतो. जर का आई वडील किंवा फॅमिलीमध्ये लठ्ठपणा असणारे जर का पॅरेंट्स असतील तर अशांच्या मुलांमध्ये देखील बऱ्याचदा आपल्याला त्या जीन्समधनं लठ्ठपणा हा ट्रान्सफर झालेला दिसतो आणि लठ्ठपणा अनुवंशिक आपल्याला काही अंशी असू शकतो. परंतु हा आपल्याला टाळता पण येऊ शकतो जर का आपण आयुर्वेदाने सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित आहार, दिनचर्या, ऋतुचर्या, योग्य प्रकारे विहार याचं जर का पालन केलं तर नक्कीच आपल्याला लठ्ठपणा जो आहे त्याला होण्यापासून आळा घालण्यात आपल्याला यश मिळू शकतं. जसं लठ्ठपणामध्ये आपण बघितलं की अनुवंशिक आहे, तसंच काही व्याधींमुळे किंवा इतर काही रक्ताच्या आपण जेव्हा तपासण्या करतो जसं थायरॉइड आहे, ह्या गोष्टी पण लठ्ठपणाला कारणीभूत होऊ शकतात का? नक्कीच होऊ शकतात. मगाशी जसं आपण बघितलं की शरीरातला जो मेटाबॉलिझम असतो तर अनेक असे व्याधी आहेत की ज्याच्यामध्ये हा मेटाबॉलिझम हा व्याधींमुळे कमी झालेला आपल्याला दिसतो. जसं की हायपोथायरॉइडिझम असेल, त्याच्यामध्ये काय आहे की थायरॉइड हार्मोन जे आहे ते शरीरातलं नॉर्मल मेटाबॉलिझम जे आहे ते मेंटेन ठेवत असतं. परंतु जर का हायपोथायरॉइड झालं, थायरॉइड हार्मोनची मात्रा जर का त्याच्यामध्ये झालेल्या विकारामुळे कमी झाली तर शरीरातलं मेटाबॉलिझम वीक होतो आणि अशा वेळेला रुग्णांमध्ये आपल्याला वजन जे आहे ते वाढताना दिसतं, कारण शरीरातला मेटाबॉलिझम जो आहे तो स्लो डाऊन झालेला असतो. तशाच प्रकारे प्रमेहामध्ये आपल्याला वजन वाढताना दिसतं. बाकी काही पचनासंबंधित विकार असतात, यकृता संबंधित विकार असतात की ज्याच्यामुळे आपल्याला मेटाबॉलिझम वीक झालेलं दिसतं. अशा अनेक आजारांमध्ये आपल्याला, ज्याला आपण आजकाल लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असं म्हणतो, तर अशा डिसऑर्डर्समध्ये आपल्याला लठ्ठपणा वाढलेला दिसतो. मग या लठ्ठपणाची सर्वसाधारण लक्षणं काय आहेत? लठ्ठपणाची सिंपल लक्षणं आपल्याला रुग्ण बघून देखील कळू शकतात. सर्वप्रथम म्हणजे रुग्णाचं उंचीच्या तुलनेमध्ये वजन हे वाढलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी चरबी साठलेली दिसते, मग त्याच्यामध्ये
पोटाच्या ठिकाणी असेल, छातीच्या ठिकाणी असेल किंवा लोअर बॅकच्या ठिकाणी असेल, बटक्स रिजनमध्ये असेल, थाय रिजनमध्ये असेल, या ठिकाणी आपल्याला अतिरिक्त साठलेली चरबी जी आहे ती मुख्यतः दिसू शकते. त्याच्यानंतर रुग्णाला जर का दम लागण्याचं प्रमाण जे वाढलेलं असेल तर ते एक लठ्ठपणाचं लक्षण संभवतं की नेहमीच्या पेक्षा जास्त प्रमाणामध्ये तेवढ्याच व्यायामामध्ये देखील रुग्णाला दम लागायला सुरुवात होतं. ते एक लठ्ठपणाचं आपल्याला लक्षण आपण ठरवू शकतो. रुग्णाला एक प्रकारे आळस शरीरामध्ये निर्माण होतो. त्यामुळे नेहमी असे रुग्ण जे आहेत ते त्यांचं कार्यक्षमता जी आहे ती कमी होते आणि त्याच्यामुळे असे रुग्ण जे आहेत त्यांचं झोपण्याचं प्रमाण किंवा जी त्यांची वर्किंग त्यांचा जो स्टॅमिना असतो तो आपल्याला कमी झालेला दिसतो. मग ह्या लठ्ठपणाचे काही दुष्परिणाम दीर्घकालीन जर असेल लठ्ठपणा तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसतात का आणि ते काय? नक्कीच. आपण यापूर्वी जसं बघितलं तर ही एक प्रकारे सायकल आहे. वेगवेगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स हे एकमेकांशी निगडीत असतात. मग त्याच्यामध्ये प्रमेह असेल, त्याच्यानंतर आत्ताच आपण बघितलं तसं थायरॉइड सारखे असणारे व्याधी असतील. तर हे जे व्याधी आहेत हे लठ्ठपणाशी निगडीत असतात. जर का लठ्ठपणा असेल तर हे व्याधी होण्याचा संभव असतं. तसंच ह्या व्याधींमध्ये देखील लठ्ठपणा होण्याचा संभव असतो. त्यामुळे जर का तुम्हाला लठ्ठपणा आहे तर ह्याचा अर्थ काय आहे की तुमचं मेटाबॉलिझम वीक झालेलं आहे आणि या वीक मेटाबॉलिझममध्ये मुळे होणारे अनेक पुढचे व्याधी जे आहेत ते यामध्ये संभवतात. मग यामध्ये क्षुल्लक असणारे ऍसिडिटी सारखे व्याधी ते प्रमेहासारखे दीर्घकालीन चालणारे विकार हे आपल्याला लठ्ठपणामुळे संभवू शकतो. धन्यवाद सर. सरांनी आज आपल्याला खूपच महत्त्वाची माहिती दिली आहे ज्याच्यामध्ये लठ्ठपणाची कारणं काय आहेत, लठ्ठपणा कसा ओळखायचा आणि त्याच्यापासून होणारे दुष्परिणाम हे आपल्याला कळलेले आहे. आता आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत की आपण आयुर्वेदिक चिकित्सा कशा प्रकारे घेऊ शकतो, त्याच्यामध्ये आहार विहार आपण कसा बदल करायचा, कोणत्या प्रकारची योगासनं करायची, त्याचप्रमाणे आपण कोणकोणत्या तपासण्या करू शकतो आणि पंचकर्म सुद्धा करायचं असेल तर ती कोणत्या प्रकारची पंचकर्म आपण करायची आहेत हे आपण पुढच्या भागात बघूया. धन्यवाद. नमस्कार.